आणि ही दृश्य आपण बघतोय आता क्षणाला मुंबई विद्यापीठाच्या सोहळ्याकरता म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राज्याचे इतरही मान्यवर मंत्रिमंडळ जे आहे ते इथे उपस्थित झालेले आहे। कोयासन विद्यापीठातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे आणि तो सोहळा जो आहे तो मुंबई विद्यापीठात पार पडतोय। त्याची दृश्य यावेळी कोयासन विद्यापीठाचे कुलगुरू आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे। कोयासन विद्यापीठातर्फे अशा प्रकारे मानद डॉक्टरेट पहिल्यांदाच दिले जाण्याची ही वेळ आहे आणि ही मानद डॉक्टरेट मिळते ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। त्यामुळे अर्थात आता यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे डॉक्टर देवेंद्र फडणवीस म्हणजे डॉक्टर ही पदवी लागणार आहे। आणि त्याचा हा सगळा सोहळा सुरू झाल्याचा आपण बघतोय। It gives me Manasi immense delight in extending a hearty welcome to all of you, especially कोयासन विद्यापीठाचे कुलगुरू आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित आहेत व्यासपीठावरती। देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून केलेलं काम, दळणवळण व्यवस्था किंवा इतरही वेगवेगळे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेलं कार्य याबद्दल कोयासन विद्यापीठाकडून त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येते। This, ladies and gentlemen, is the first honorary doctorate being presented by the Koyasan University of Japan in its 120 years of जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला मानद डॉक्टरेट देण्यात येते आणि अर्थात तो बहुमान मिळाला तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। आणि तो सोहळा आता क्षणाला मुंबई विद्यापीठात पार पडताना आपण बघतोय त्याची दृश्य। Honorable Deputy Chief Minister of Maharashtra will be greeted and welcomed by Dr. Sanjay Mukherjee, Metropolitan Commissioner, MMRDA. Please accept these flowers as a token of love and reverence. Professor Inui Runen from Koyasan University will be greeted and welcomed by Dr. Sanjay Mukherjee. सगळ्या मान्यवरांचं स्वागत केलं जाते। MMRDA. Professor आणि जसा इथे वारंवार एक कौतुकाने उल्लेख होतोय अर्थात त्याचा उल्लेख हा केला पाहिजे की कोयासन विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच अशा प्रकारे मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात येते आणि तो बहुमान लाभलाय तो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जडणघडणीत केलेलं काम, विकासाच्या दृष्टीने घेतलेले निर्णय आणि एकूण त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीतील कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट पदवी जी आहे ती प्रदान करण्यात येते। डॉक्टर Fukahori Yasukata, Honorable Consul General of Japan in Mumbai, will be welcomed by Dr. Harshdeep Kamble. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। तुषार, हा निश्चितच अभिमानास्पद क्षण आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात येते आणि ज्या विद्यापीठाकडून करण्यात येते त्यांच्याकडून देखील पहिल्यांदाच असा हा सोहळा जो आहे तो पार पडतोय। काय सांगशील याबद्दल? पहिल्यांदाच हा डॉक्टरेट पुरस्कारासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी त्याचप्रमाणे भाजपाचे पक्षांचे काही राजकीय नेते आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि हा पुरस्कार जो आता पूर्ण झालेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जडणघडणीत असेल किंवा विकासाच्या दृष्टीने घेतलेला निर्णय केलेलं कार्य या अनुषंगाने त्यांना कोयासन विद्यापीठातर्फे
मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येते आणि अशा पद्धतीने या विद्यापीठाकडनं पदवी देण्याची ही पहिलीच वेळ आणि तो बहुमान जो लाभला आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाभला आहे। यावेळी आपण व्यासपीठावरती राज्याचे इतरही मंत्रीगण उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। यामध्ये चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवर शिवाय कोयासन विद्यापीठाचे पदाधिकारी कुलगुरू या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी जी ती प्रदान केली जाईल। पण तत्पूर्वी एक सन्मानचिन्ह मुंबई विद्यापीठातर्फे सगळ्या मान्यवरांना इथे दिलं जात आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। तुषार, काय अपडेट? राजेश, विशाल, आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीसांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेले आहे। या प्रसंगी आपण जर पाहिलं की कमिशनर संजय मुखर्जी आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी चंद्रकांत त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या स्थळी सर्व भाजपाचे प्रमुख डॉक्टरेट आपल्याला पाहणं करताना पाहायला मिळत नाही। हा कार्यक्रम सोहळा सुरू झालेला आहे। आणि यावेळी आपण बघतोय कोयासन विद्यापीठाचे कुलगुरू इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं त्यांच्यातर्फे भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जातात। देवेंद्र फडणवीस यांना काही क्षणांमध्ये अगदी थोड्याच वेळात मानद डॉक्टरेट पदवी जी आहे ती प्रदान केली जाईल आणि अशा प्रकारे कोयासन विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच मानद डॉक्टरेट ही पदवी जी आहे ती प्रदान करण्यात येते आणि तो बहुमान मिळाला आहे तो राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। मुंबई विद्यापीठात हा सोहळा रंगतोय। यावेळी या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी इतर पदाधिकारी उपस्थित आहेत। I request your honor to kindly declare the convocation open. Learned audience, now the convocation ceremony begins. Thank you, Professor Inui Runin, for declaring the convocation open. I will now invite Dr. Ravindra Kulkarni, Vice Chancellor, Mumbai University, for the welcome address. Sir. Let me first welcome in Japanese. Minasan o Mumbai Degaku e Yokosu. Hearty welcome to University of Mumbai. Mumbai विद्यापीठात आपले सर्वांचे मनापासून स्वागत. Hearty greetings from the University of Mumbai at the convocation ceremony which is honoring our beloved Deputy Chief Minister Honorable Devendraji Fadnavis with Doctor of Philosophy by Professor Inui Runin, Koyasan University, in the esteemed presence of Fukaori Yasukata, Consul General of Japan, Yamashita Yoshio, Director International Affairs, Wakayama Region, Chief Guest of Convocation Ceremony, Honorable Chandrakanta Patil, Minister of Higher and Technical Education, Guardian Minister, Honorable Mr. Deepak Keserkar, other Honorable Ministers of Government of Maharashtra, Vice Chancellors, Pro-Vice Chancellors and Deans of other universities, Dr. Harshdeep Kamble, Principal Secretary, Industries, Energy and Labour Department, Dr. Sanjay Mukherjee, Metropolitan Commissioner, MMRDA, Sri Vikas Chandra Rastogi, Principal Secretary, Higher and Technical Education, all members of Parliament, members of Legislative Assembly and Legislative Council, and the August gathering of convocation ceremony, let me extend a hearty welcome to you all on this occasion. It is a profound privilege for University of Mumbai to host distinguished guests from Koyasan University. This Grade 1 iconic heritage convocation hall of Mumbai University, which has a history of more than 150 years, has witnessed many historical moments, and perhaps today's moment will be really a golden moment in the life of all. Today, the honorary doctorate, which will be awarded for the first time in the 120 years history of Koyasan University, which is going to be presented to Honorable Devendraji Fadnavis, the accomplished Deputy Chief Minister of Maharashtra State.
the fact that Koyasan University is honoring an individual whose contribution to the growth and development all sections of Maharashtra is really unparalleled. The conferment of the doctorate award to Honorable Devendraji Fadnavis represents the recognition of his exceptional achievements in building up infrastructure facilities in Maharashtra, promotion of industrial development, facilitation of community-based initiatives such as Jal Sandharan, Jal Yukta Shivar, and dedication to advancement of social equality in Maharashtra state, as well as his intensive contribution in deepening India's relationship with Japan. With India poised to become a $5 trillion economy, Maharashtra has taken up an aspirational target to achieve $1 trillion in GDP under the dynamic leadership of Deputy Chief Minister Sri Devendraji Fadnavis by 2028. Sabka Saath, Sabka Vikas has been the motto of his work. And as the state of Maharashtra gears up to implement the national education policy, really a right moment where Devendraji will be awarded an honorary doctorate of international status today by Koyasan University. This is really a matter of great importance, I believe, and this definitely strengthens the Indo-Japan international relations. I'm very happy that all of us are witnessing this glorious movement. At this stage, let me brief about University of Mumbai, which is one of the India's premier oldest university established in 1857. Naturally, it has a history of 167 years with an academic excellence through 56 departments, 12 specialized centers, 874 affiliated colleges, 2 main campuses, 3 sub-campuses, and 2 model colleges. It has perhaps the largest geographical area under its jurisdiction from Mumbai to Sindhudurg districts, covering more than 600 kilometers, catering education to more than 8 lakh students, ranging from fine arts to nanotechnology. We are proud to count our alumni as nation builders, such as Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar, whose statue was unveiled by Honorable DCM Sri Devendraji Fadnavis at Koyasan University in 2015. Our Rajabai Tower stands tall as a symbol not just of this university but of entire Mumbai city itself. Both the Rajabai Tower and the Convocation Hall of the university have been recently reflected their original glory and are the proud recipients of the UNESCO Heritage Award. To conclude, I welcome you all in this UNESCO Grade 1 Iconic Heritage Convocation Hall for the prestigious convocation function of Koyasan University. And once again, let me extend sincere congratulations to Honorable Devendraji for this international recognition for your dedicated service to the Indian society. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you, Dr. Kulkarni, for the initial welcome remarks and also for putting the glorious history of Mumbai University in a nutshell for all of us. Ladies and gentlemen, we will now play a film. I direct your attention to the screen, please.